अमरावतीची जी निवडणूक आहे ती अतिशय रंगतदार झालेली होती। सूरज दहात, काय सांगताय? अमरावतीमध्ये आपण बघितलं तर नवनीत राणा या नेहमीच चर्चेत राहिलेल्या आहेत। यावेळेला त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवलेली होती, त्यामुळे एक वेगळी निवडणूक त्यांच्यासाठी म्हणावी लागेल। पण एक्झिट पोलनुसार त्या हरताना दिसतायत। सध्या तिथं काय चित्र दिसतंय आणि जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते त्यांच्या गोटात सध्या काय वातावरण आहे? कोण तयारी करतंय जल्लोषाची आणि कोण निराशाजनक दिसतंय? नक्कीच, पण आपण जर पाहिलं तर अमरावतीच्या जागेकडे संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष लागले, कारण का विविध कारखान्यांना जे आहे जे इतक्या विद्यमान खासदार नवनीत राणा या ठिकाणी चर्चेत राहिलेला होता आणि त्यावेळी नवनीत राणा सध्या जर पाहिलं तर भाजपच्या तिकीटावर या ठिकाणी रिंगणात आहे। मी सध्या उभा आहे अमरावती शहरातील या लोकशाही भवन मध्ये। या ठिकाणी जर आपण जर बघितलं तर मतमोजणीची तयारी पूर्णपणे झालेली आहे। 8 वाजता जी आहे जे मतमोजणी या ठिकाणी होणार आहे। त्याच अनुषंगाने जर आपण जर पाहिलं तर उमेदवाराचे प्रतिनिधी जे आहे ते या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। प्रशासनाच्या वतीने मतमोजणीची तयारी पूर्णपणे झालेली आहे। त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर अमरावती लोकसभा उमेदवारीसाठी जी आहे जी महाविकास आघाडीकडून बळवंत वानखडे, महायुतीकडून नवनीत राणा आणि प्रहारचे दिनेश बुब आणि आनंदराज आंबेडकर वंचितकडून या चौरंगी लढत झाल्याच्या सुरुवातीला या ठिकाणी दिसून आले होते। मात्र जर आपण जर बघितलं तर या ठिकाणी बळवंत वानखडे आणि नवनीत राणा यांच्यामध्ये या ठिकाणी लढत झालेली आहे। आपण जर पाहिलं तर अमरावती लोकसभा क्षेत्रामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात आणि तब्बल जर आपण जर पाहिलं तर एकूण 20 फेऱ्या या ठिकाणी असणार आहे। आणि आपण जर बघितलं तर मतमोजणीची जी आहे प्रतीक्षा जवळपास 37 दिवसानंतर जे आहे ते या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। आपण पुन्हा एकदा दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो उमेदवारांचे संपूर्ण जे प्रतिनिधी आहे आता हळूहळू आतमध्ये जाण्यास सुरुवात केलेली आहे। पोलिसांचा बाहेर मोठ्या प्रमाणात चोख असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे। आणि लोकशाही भवनच्या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर कलम 144 सुद्धा लावण्यात आलेली आहे। निश्चितच सूरज, कलम 144 या ठिकाणी लागलेलं पाहायला मिळते आणि लगबग आपल्याला दिसून येते। अजून 1-1.5 तास राहिलेला आहे मतमोजणी सुरू होण्यासाठी, पण सकाळपासूनच जी लगबग आहे, जो काही एक माहोल आहे तो आपण बघू शकतोय। या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहू। या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।